महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आज काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडणार आहे। नाशिकमधील पत्रकार परिषदेला बडे नेते हे उपस्थित राहणार आहेत, तर विधानसभेसाठी काँग्रेसकडून विभागनिहाय चाचपणी ही सध्या सुरू आहे। उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर आजची ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी यांच्यासह राज्यातील नेते आज नाशिकमध्ये असणार आहे। नाशिकमध्ये या सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होते। राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या पत्रकार परिषदेला आणि नाशिकमध्ये होत असलेल्या या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। नाशिकच्या तुपसाखरे लॉन्स या ठिकाणी जो मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या बाजूला अशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या माध्यमातून जे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्यावर नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले हिरामन खोसकर यांचा एकही फोटो बघायला मिळत नाहीये। काँग्रेस नेत्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती। यालाच प्रत्युत्तर म्हणून आमदार हिरामन खोसकर यांनी देखील काँग्रेस नेत्यांवरील जी भाष्य होतं ते करत उघड नाराजी व्यक्त केलेली होती। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे नेते नाशिकमध्ये येत असताना अशा स्वरूपाची बॅनरबाजी करत असताना एकमेव आमदार असलेल्या हिरामन खोसकर यांचा जिल्ह्याच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर उल्लेख नाहीये। तर दुसऱ्या बाजूला या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बाब उघडकीस आल्यानंतर हिरामन खोसकर त्या मेळाव्याला उपस्थित राहणार का अशाही स्वरूपाची चर्चा सुरू झालेली होती। आलेल्या सर्व काँग्रेस कमिटी पदाधिकारी आणि मान्यवरांचं नाशिकमध्ये स्वागत आहे अशा स्वरूपाचा बॅनर लावून खोसकर यांनी मी अद्यापही पक्षात आहे अशा स्वरूपाचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।